चालू होणारा सामना आहे धायरी 11 क्रिकेट क्लब विरुद्ध आलमभाई पठाण क्रिकेट क्लब खडकवासला भागातील हे दोन्ही नावाजलेले बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर खेळताना जे दिसतील. फलंदाजांसाठी बक्षीस लावलंय ते आपल्या खडकवासला भागातील एक नावाजलेले गणेश भक्त सचिन अण्णा चव्हाण यांच्यातर्फे फलंदाजांना कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 3 चौकार अथवा 3 षटकार जर ठोकले तर रोख रक्कम 1111 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. कुठल्याही फलंदाजाने 1000 लागोपाठचे 3 षटकार 3 चौकार खेळून काढले तर सचिन अण्णा चव्हाण यांच्यातर्फे 1111 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज आले ते ओमकार पोकळे तर नॉन स्ट्राईकला आहे ते शरद वाल्लेकर तर गोलंदाजी मार्गवरती आलाय तो डावखुरा शैलीचा गोलंदाज आशिष प्रधान. शैलेश सर, प्रथम सामना द्वितीय सामना या दोन्ही सामन्यांचे सामनावीर द्यायचे ते काढून फक्त नावावर क्लिअर करा. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे लवकरात लवकर. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. पहिला चेंडू कव्हरच्या अगदी समोर दिशेने खेळून काढला. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न त्या ठिकाणी होतोय का? धावबाची संधी नक्कीच त्या ठिकाणी होती परंतु कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी झाली नाही. फलंदाज देखील पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण जे पाहिलं कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असताना कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 4 षटकांचा हा सामना आहे. आशिष प्रधान पॉवर प्लेचं षटक डावखुरा शैलीचा गोलंदाज नक्कीच गोलंदाजी करताना दिसतो. तो स्ट्राईकला आहे ओमकार पोकळे. दुसरा चेंडू अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडूने सीमारेषा ओलांडले. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. काय तिथे बघा कोणी कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या ठिकाणी संयोजक पण नाहीयेत. षटकार नक्कीच त्या ठिकाणी गेलाय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नसताना ओमकार पोकळे यांनी मात्र शॉर्टपी चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. फाईन लीगच्या दिशेने टोलवून काढलाय. 1 षटकार 6 धावेने आपलं खातं उघडलंय. तसेच संघाच्या देखील 6 धावा दिल्या. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. थोडासा उजव्या यष्टीच्या लगतचा फिरकी टाकणारा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. सरळ यष्टींच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू आपण जे मैदानामध्ये पाहतोय. पुढच्या चेंडूवरती अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती असेल. सुंदर गोलंदाजी आपण जे मैदानामध्ये पाहतोय आशिष प्रधान याची. 1 षटकारानंतर एक चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलंय. एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 4 षटकांचा हा सुरू असलेला सामना आहे. लीग पद्धतीचे सामने आहेत. कशा प्रकारे धावसंख्या कितपत उभी करतात कारण आलमभाई पठाण देखील हा नावाजलेला संघ आहे. पुढचा चेंडू आशिष प्रधान. सामना करेन तो शरद वाल्लेकर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी थडब्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. सुरेख कामगिरी आपण जी मैदानामध्ये पाहिली. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न. तिसरीही धाव पूर्ण केली जाते. कलात्मक फटका नक्कीच खेळून काढलाय आपल्या संघासाठी. 3 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळवल्या. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावसंख्या. यानंतरचा होणारा सामना
ग्रुप बी मधील मर्द मावळे विरुद्ध निलेशदादा भिंताडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक इनिंग झाल्यानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे. ग्रुप बी. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पॉईंटच्या अगदी हातामध्ये गेलाय. एक धाव तो पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती पहिलं षटक पूर्ण होत असताना 11 धावा. संयमाबरोबर चांगली फटकेबाजी आपण दोन्ही फलंदाजांची पाहतोय. सचिन अण्णा चव्हाण यांनी नक्कीच बक्षीस लावलंय. कुठल्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार 3 चौकार मारले तर रोख रक्कम 1111 रुपये असतील. अजून एक बक्षीस आलंय दोन्ही फलंदाजांना अथवा कुठल्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार 3 चौकार जर ठोकले तर सुशांत पंढरीनाथ पोकळे यांच्यातर्फे रोख रक्कम 5000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. फलंदाजांना एक चांगली पर्वणी आहे. आपल्या भागातील गुणवंत खेळाडूंना एक चांगली संधी आहे. सचिन अण्णा चव्हाणांनी देखील बक्षीस लावलंय. लागोपाठचे 3 चौकार 3 षटकार तसेच सुशांत पंढरीनाथ पोकळे यांनी देखील बक्षीस लावलंय. लागोपाठचे 3 चौकार 3 षटकार 5000 रुपयांचं. षटकार मारा, चौकार मारा, लागोपाठचे 3 मारा आणि बक्षीस मिळवा. मान्यवर या ठिकाणी बक्षीस लावण्यासाठी आले. खेळाडूंचा सुवर्ण संधी आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज विनोद. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल आणि त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने टिपलाय तो झेल. पहिला धक्का ओमकार पोकळे. धन्यवाद डीजे. ओमकार पोकळे बाद झाल्यानंतर स्ट्राईकला आलाय तो शेखर रायकर उर्फ बंटी. कशा प्रकारे धावसंख्या उभी करतोय ते पाहायचं. एक अष्टपैलू खेळाडू धायरी 11 धायरी गावातील एक चांगला नावाजलेला खेळाडू मैदानामध्ये जो उतरलाय. स्ट्राईकला असेल तो शरद वाल्लेकर. नांदेड सिटीतून नक्कीच हा बिलॉंग करतो. हा अष्टपैलू खेळाडू धायरी 11 संघातून नक्कीच खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू विनोद याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली काडा नक्कीच लागली होती परंतु कुठल्याही प्रकारची धाव त्या दरम्यान आपल्याला येताना दिसत नाहीये. चांगला प्रयत्न शरद वाल्लेकर करतोय. आक्रमक फलंदाज म्हणून त्याचे नावलौकिक आहे. प्रयत्न तर करावेच लागतील. 4 षटकांचा सामना. एक मोठी सन्मानात्मक धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करणं गरजेचं आहे. आलमभाई पठाण हा देखील नावाजलेला संघ आहे. चांगले चांगले फलंदाज त्यांच्या देखील टीम मध्ये असतील. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचांनी त्या ठिकाणी जमिनीलगत दोन्ही हात लांब करून एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावरती असेल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसतोय तो विनोद. आपल्या संघासाठी तेज तरार मारा करतोय. तेवढाच तुल्यबळ फलंदाज शरद वाल्लेकर ऑन अ स्ट्राईक. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होतोय परंतु कुठल्याही प्रकारचा बॅटीचा आणि बॉलाचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव आहे. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला. दुसरा चेंडू निर्धाव आहे. तिसरा चेंडू वाईड बॉल टाकला आणि चौथा चेंडू तो निर्धाव असेल. सुंदर गोलंदाजी. चांगलं कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी आशिष प्रधान यांचं थोडंसं महागडं षटक. 11 धावा आल्या होत्या परंतु विनोद याचा अचूक मारा. फलंदाजांना काही सूर गवसत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतोय परंतु तीच लाईन एक तेज तरार मारा करताना दिसतोय तो विनोद. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. शरद वाल्लेकर हा देखील नावाजलेला फलंदाज आहे. कुठल्याही क्षणी गेअर बदलून एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. सुशांत पंढरनाथ पोकळे यांनी लावलेल्या 3 षटकार 3 चौकारांना 5000 रुपयांचं बक्षीस आहे. तर सचिन अण्णा चव्हाण
रोख 1111 रुपये देतील. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या खालोखाली येण्याचा प्रयत्न करतोय. फॉलो थ्रू मध्ये काय प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू हाताला आदळू शकत नाहीये. त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल होते ती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं अजून देखील प्रगतीपथावरती. चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. प्रयत्न तर सुरेख चालू आहे, परंतु अजूनपर्यंत यश शरद वाल्लेकरला आलेलं नसेल. अष्टपैलू खेळाडू आहे, कुठल्याही क्षणी गेअर बदलेल. मी सांगितलं होतं चेंडू बॅटला लागला की चौकार आणि षटकार जाईलच याची गॅरंटी आहे, कारण चांगला एक आक्रमक फलंदाजी करताना जो दिसतोय. पुढचा चेंडू विनोद याचा अचूक टप्प्यावरती मारा करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू पुन्हा एकदा शरीराची वेध घेतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक दुसरं त्या दरम्यान संपुष्टात येते. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज आलाय तो ज्ञानेश्वर शिंदे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहूया. आलमबाई संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. कर्णधार वारंवार क्षेत्ररक्षक बदलतोय. स्ट्राईकला मात्र आता अष्टपैलू खेळाडू शेखर रायकर उर्फ बंटी रायकर स्ट्राईकला असेल. मागच्या सीझनमध्ये नक्कीच एक चांगली फलंदाजी केली होती. धायरी करंडकामध्ये देखील एक मॅन ऑफ दी सिरीज हा किताब पटकावणारा हा अष्टपैलू खेळाडू आता मात्र स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला आहे तो शरद वाल्लेकर. आता धावसंख्या मोठ्या प्रमाणात उभी करावी लागेल. शेवटचे 12 चेंडू आहेत. कशा प्रकारे फलंदाजी करतायत तर कितपत धावांमध्ये रोखतायत ते गोलंदाज पाहायचं आहे. ज्ञानेश्वर शिंदे गोलंदाजी मार्कवरती असेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. कुठलाही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात नसेल. चेंडू अगदी भिरकावून दिलाय. 1-2. जो गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर शिंदे याच्यावरती जे ऑब्जेक्शन होतं ते क्लिअर झालेलं आहे. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर याचा सामना करतो तो शेखर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या दिशेने वेगवान मारा. सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 18 वरती जी स्थिरावलेली आहे. वेगवान मारा करताना दिसत आहेत प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी. वेगवान मारा करून नक्कीच धावपट्टीचा उपयोग करून घेतोय. ग्रासी विकेटचा या ठिकाणी जो उपयोग केला जातोय. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर याचा सामना करेन शेखर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि धक्का क्रमांक 2. एक मोठा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये शेखर आश्रयाला गेल्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो शुभम इजगे. सुंदर झेल घेतला जो आपण बघितला. स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात असलेले श्री खुने पंच अतिशय सामन्यासाठी उत्कृष्ट घाई करा सेफ फक्त. हँड झेल घाई घेतलाय करा, वेळ आणि नका धक्का घेऊ. क्रमांक 2 दिलाय तो सिंहगड दायरी 11 संघाला. सुंदर गोलंदाजी आपण जी मैदानामध्ये पाहतोय ज्ञानेश्वर याची. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक
दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लावला. स्ट्राईकला असेल तो शरद वाल्लेकर, सामना करेल तो ज्ञानेश्वर याच्या तिखट माऱ्याचा. स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला, काहीसा कलात्मक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वेगवान गोलंदाजाला काहीसा प्रयत्न फसतोय. चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जो आपण मैदानामध्ये पाहतोय. शरद वाल्लेकर सुरुवातीपासून एक काहीसा प्रयत्न करतायत, परंतु चेंडूची आणि बॅटची मात्र गाठ पडत नाहीये. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव जातोय. मोठा फटका समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, चांगला प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू सीमारेषा ओलांडतोय. वन बाउंस. सुमधुर गाण्यानंतर आपण जरा सामन्याकडे लक्ष देऊया. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. षटक क्रमांक 3 अजून देखील प्रगतीपथावरती असेल. काहीसा कलात्मक खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा डगलर्स खेळण्याचा काहीसा प्रयत्न. आपल्याला ह्या फलंदाजाकडे पाहून नक्कीच श्रीलंकेमधील दिलशानची आठवण नक्कीच झाली असेल, परंतु दिलशानचा फटका अगदी सीमारेषेच्या पलीकडे जायचा. शरद वाल्लेकर काहीसा प्रयत्न करतात, परंतु वारंवार तो प्रयत्न फसतोय. चेंडू शरीरावरती आदळतोय. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 3 षटक पूर्ण होत असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा. आता षटक क्रमांक 4 अंतिम षटक घेऊन कोण येतोय ते पाहायचंय. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. पंच वारंवार सूचना देत राहा, कुठल्याही प्रकारचा विलंब सामन्यामध्ये नकोय. 4 षटकांचा सामना आहे. दुसरा सामना जो आपण मैदानामध्ये आजच्या दिवसातून जो पार पाडला, निलेश दादा भित्ताडे क्रिकेट क्लब विरुद्ध खडकवासला क्रिकेट क्लब, त्यातील मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण आता देतोय. सिद्धार्थ याला हा मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातोय. 19 धावांची एक मोठी खेळी करून त्याला मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. तर पहिल्या सामन्यातील चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. 3 षटक पूर्ण झाल्यानंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा केल्यात. धायरी 11 संघाने 4थं षटक घेऊन आलाय तो आलमभाई पठाण संघाकडून. लेफ्ट हँडेड तेज तरार मारा करण्यासाठी हर्ष पालवे. सिंहगड प्रीमियर लीग मध्ये हा गोलंदाज अतिशय नावारूपाला आला. लेदर क्रिकेट पाठोपाठच टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठ्या संघामध्ये नक्कीच आपलं पदार्पण करतोय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी ह्या सिंहगड करंडकामध्ये करतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. वयाने लहान असला तरी सुद्धा गोलंदाजीची ताकद त्याच्यामध्ये नक्कीच आहे. डावखुऱ्या शैलीचा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज संघामध्ये असणं कितपत गरजेचं आहे ते ह्याच्या गोलंदाजीमधून आपल्याला नक्कीच कळेल. सामना करेल तो शरद वाल्लेकर. काहीसा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा असेल. शॉर्ट पिच चेंडू, उसळता चेंडू. पंचांनी मात्र त्या ठिकाणी वाईड बॉल घोषित केलाय. शरीराच्या डोक्याच्या वरून गेलेल्या चेंडूवरती पंचांनी मात्र त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. एक अवांतर धाव, एक वाईट स्वरूपाची धाव दिली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. षटक क्रमांक 4 जे अजून सुरू आहे. पुढचा चेंडू हर्षचा. सामना करेन तो शरद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी तैनात असेल. सुरेख झेल घेतला जातो आणि शरद वाल्लेकर नावाचं वादळ पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जे परतताना चला धन्यवाद डीजे. फलंदाजांनी लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय. कुठल्याही प्रकारचा वेळ लावायचा नाहीये. नवीन फलंदाज शरद वाल्लेकर बाद झाल्यानंतर धायरी गावचे सरपंच
माननीय श्री विकासजी कामटे सर यांचे देखील आता मैदानामध्ये आगमन झाले। एक अष्टपैलू खेळाडू, जुना जाणता खेळाडू, समाजकार्याबरोबर खेळाविषयीचं प्रेम यांना देखील या स्पर्धेदरम्यान आपल्याला खेळताना दिसतील। एक चांगला अनुभवी जुना जाणता खेळाडू विकास कामठे, आमचे परम मित्र रामदास कामठे यांचे छोटे बंधू आता खेळताना मात्र दिसतील। स्ट्राईकला येतो शुभम इजगे, तर गोलंदाजी मारते हर्ष। उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंचांनी त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे। वाईट चेंडू, अवांतर धाव, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 25 धावा। षटक क्रमांक 4 अंतिम षटक जे मैदानामध्ये आपल्याला सुरू असताना दिसतंय। पुढचा चेंडू हर्षाचा, सामना करेल तो शुभम। मोठा फटका खेळून काढलाय, चेंडू नक्कीच हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक त्या खालोखाल आणि धक्का क्रमांक 4। धन्यवाद डीजे। धक्का क्रमांक 4 शुभम इजगे आपलं खातही न उघडता तंबूच्या आश्रयाला गेलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो फलंदाज संग्राम पोकळे। धायरी गावचं भूषण, एक जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ अनुभव असलेले आमचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री राजेश भाऊ पोकळे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय। त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार। मित्रांनो, या खेळाडूविषयी सांगण्यासारखं आहे की संपूर्ण टीमचा भार एकतर्फी उचलून एक चांगली गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने जिंकून देणारा हा खेळाडू राजेश पोकळे आपल्याला मैदानामध्ये आलेले दिसत आहेत। चालू असलेला सामना धायरी 11 क्रिकेट संघ हा देखील त्यांचाच बांधलेला संघ आहे। आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते देखील मैदानामध्ये उतरलेत। आता स्ट्राईकला मात्र आलाय तो विकास कामठे, तर गोलंदाजी मार्कवरती तेज तरार गोलंदाज हर्ष पालवे। हर्ष पालव रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच अंगाला आदळला, परंतु एक धाव घेण्यापासून दोन्ही फलंदाजांना रोखू शकत नाहीये। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या तब्बल पोहोचते ती 26 धावा। षटक क्रमांक 3 अजून देखील 4 प्रगतीपथावरती असेल। स्ट्राईकला आलाय तो संग्राम पोकळे। मित्रांनो, ह्या खेळाडूविषयी देखील सांगण्याचं कौतुक वाटतं। नॅशनल हॉकीपटू नक्कीच हा खेळाडू आहे। आपल्या भागामध्ये देखील असे खेळाडू आहेत। क्रिकेट बरोबर कित्येक खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणारे हे सर्व खेळाडू, मागाशी आपण नाव ऐकलं शैलेश मते, हा कुस्तीमध्ये चॅम्पियन खेळाडू आपल्याच भागातील आहे। तसंच हा संग्राम पोकळे लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला, एक धाव तर पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचा नक्कीच फायदा फलंदाज उचलू शकत नाहीये। धावबाच्या स्वरूपाने विकास कामटे मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय। तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर नवीन फलंदाज जो येतोय, शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना फलंदाज जरा लवकर घाई करायची आहे। आपला फलंदाज पूर्ण मैदानाच्या बाहेर जास तोपर्यंत दुसरा फलंदाज येत नाहीये। सर्व संघांना नम्रतेची विनंती आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर आपला पुढचा फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे। धावसंख्या होते ती 27 धावा। षटक क्रमांक 4 हर्ष पालव हा नक्कीच सुंदर गोलंदाजी करतोय। डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज, चांगला मारा करतोय। त्या माऱ्याचं मात्र प्रत्युत्तर आपल्याला जे पाहायला मिळत नाहीये। किरण पोकळे नवीन फलंदाज, जो नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला आहे तो संग्राम पोकळे। शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची काळा, सरळ चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात।
घाई करा, लवकर चला. नवीन फलंदाज आलाय तो पोकळे, नवीन फलंदाज उर्फ अप्पू. नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला आहे तो किरण पोकळे. टोपण नाव आहे सायमन. पाहूया त्या प्रकारे फलंदाजी करतोय का हर्ष पालव. नक्कीच सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. तेज तरार मारा, फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय, अगदी सीमारेषा ओलांडतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. करा. आपल्या भागातील एक चांगलं वडगाव मधील एक चांगला उत्कृष्ट खेळाडू युवराज झगडे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातील जो पहिला सामना पार पडला त्याच्यातील मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. जुनेद या गोलंदाजाला नक्कीच मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातो मान्यवरांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जातोय. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जुने त्याला दिला जातोय. चला धायरी लोन आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. पंच आपण याच्याकडे वारंवार लक्ष द्यायचंय. चला क्षेत्र आलमबाई पठाण संघ आपले आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचं, सहकार्य करायचं सहकार्य करा मित्रांनो. जरा. आपल्या बरोबर चालली. बाकीचे सर्व संघ देखील खेळणार आहेत. तसेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे जुने जाणते खेळाडू धनंजय बुरुक यांचे देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. ज्या ज्या मान्यवरांचा नामे उल्लेख आपण करतोय त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन हे या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी खूप मोलाचं आहे. त्यांचं कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद. यापुढील समालोचन करतील विनोद चोरगे सर. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा. धायरी लेवल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आघाडीचे दोन्ही फलंदाज आलेले आहेत. पुढील होणारा सामना मर्द मावळे विरुद्ध निलेशदादा बेंताडे ग्रुप बी चा हा दुसरा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच टॉस साठी यायचंय. सलग 3 विकेटसाठी पारितोषिक येत आहे. सुशांत पंढरीनाथ पोकळे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तर जाऊया धावफलकावरती. विजयासाठी 34 धावांची गरज ही आलमबाई पठाण या संघाला असेल, तर दायरी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 33 धावा बनवल्या गेल्यात. तर 34 धावांचं एक आव्हान हे आलमबाई पठाण इलेव्हन या संघासमोर असेल. तर स्ट्रायकिंग एंडवर श्री खुने सज्ज होतोय. सामन्याला सुरुवात होतीये. 24 चेंडू 34 धावांचा पाठलाग. आलमबाई पठाण संघ मैदानामध्ये
फलंदाजसाठी उतरतं क्षेत्ररक्षण दायरी 11ने सजवलंय. अगदी क्षेत्ररक्षण जाळं मैदानामध्ये विणलं गेलंय. त्या जाळ्यामध्ये अगदी फलंदाज अडकतायत की गोलंदाज त्या जाळ्याची कामाला अगदी काम पूर्ण करतायत. दोन्ही संघ अगदी मैदानामध्ये पहिला चेंडू श्रीकुने अगदी मोठा फटका कव्हर मधनं खेळलेला हा फटका अगदी सीमा रेषेला भेटतोय. एक धाव या ठिकाणी बचावली गेली आहे. 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केले गेले. 3 धावा पळून पूर्ण केल्या. अगदी दोन्ही खेळाडू जर बघितले तर दोन्ही खेळाडूंचा फिटनेस अगदी अप्रतिम आहे. त्या फिटनेसच्या जोरावरती नक्की 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. एका बाजूने आबी तर एका बाजूने श्री ही जोडी अगदी हाफवेज क्रिकेटमध्ये सुद्धा आपण खूप वेळा एकत्र खेळताना बघता आणि ती जोडी अगदी काम पूर्ण करत असताना सामने एक हाती जिंकून घेण्याची धमक असलेला हा संघ नक्की मैदानामध्ये उतरलाय. आज मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या मैदानामध्ये खेळत असताना चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं. तो गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. अगदी पॉईंटवरती चेंडूला खेळून काढल्या एका धावेसाठी. एका धावेवरती नक्की समाधान मानावं लागेल. तर संग्राम पोकळे यावेळेस मात्र एक चांगलं कम्पॅक्ट नियंत्रित गोलंदाजी मात्र करतोय. तर धावफलकावरती धावा जमावत आहेत त्या 8 धावा. 34 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूवरती ह्या 8 धावा बनवल्या गेल्यात. तर श्री पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाजासाठी. कार्पेट पद्धतीचा फटका शरद वाल्लेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण दी डॉट बॉल. या 2 चेंडूवरती नक्कीच संग्रामने एक चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवरती अगदी 7 धावा संग्रामने खर्च केल्या होत्या. नंतरच्या 2 चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली. संग्राम पोकळे अगदी तेज तर्रार मारा. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू थांबवला जातोय. डॉट बॉल. पुन्हा एकदा संग्राम पोकळे राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अगदी चेंडूला दरम्यान कव्हर मध्ये ग्लान्स केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी धावत पळतोय पण 2 धावा अगदी पळून पूर्ण केल्या जातात. तर पहिल्या षटकाची समाप्ती पंच कळवत आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 10 धावा. 10 धावा धावफलकावरती लावल्या जातात. त्यातील वैयक्तिक 9 धावा ह्या श्रीखुणेने बनवल्यात. 1 धाव आबीच्या खात्यामध्ये नक्की जमा होतीये. तर संग्राम अगदी पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय. 34 धावांचं आव्हानचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये अगदी 10 धावा बनवल्या असता उर्वरित 18 चेंडूमध्ये 24 धावा अजूनही बनवणं बाकी आहे. अठरा चेंडू आणि 24 धावांची गरज. अगदी एकही फलंदाज अजून बाद झाला नाहीये. तर ते फलंदाज ओपनिंगला आलेले 2 फलंदाज नक्की चांगली कामगिरी करतात. आलमभाई पठाण 11 या संघासाठी ते आज बघितलं तर आलमभाई पठाण पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरलाय आणि आज काहीतरी चांगलं करावं लागेल. काहीतरी काम मात्र मैदानामध्ये करत अगदी बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करावा लागेल. त्यानंतर अजून प्रवास थोडासा खडतर होईल पण त्या प्रवासावरती मात करायची असेल तर आता मात्र ह्या अडथळ्यांना पार करत पुढं सरसावं लागेल व सामने अगदी जिंकत चला घाई करा सामन्यासाठी घाई करा मध्ये please. प्रवेश करावा लागेल. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ओमकार पोकळे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ती सिंहगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण बघितलं
तर अष्टपैलू कामगिरी नक्की ओमकार पोकळेंनी केली होती. आज ओमकार पोकळे गोलंदाजीची धुरा नक्कीच कर्णधारांनी सोपवली आहे. ती धुरा सांभाळत असताना कशा प्रकारे कामकाज ओमकार मैदानामध्ये केलं, कारण समोरच्या बाजूला एक तगडं बॅटिंग लाईनअप आहे, तगडी स्टारकास्ट फलंदाजी आहे. इतकी मजबूत फळी असताना ती फळी कशा प्रकारे तोडली जाईल. यावेळेस चेंडू हवेत चढवला आहे. नो मॅच लँडमधनं चेंडू अगदी ट्रॅव्हल होतोय. चेंडू सी मार अगदी जो अभि इतका वेळ शांत होता तो अभि अचानक निलेशदादा मात्र बेंताडे, निलेशदादा बेंताडे संघाने टॉस जिंकून काय घेतलंय? पुन्हा एकदा ओमकार. यावेळेस अगदी कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत चढवला गेला होता पण नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडलाय. एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण होतीये. ती मिस टाइम फटका झाला. अभि या फटक्यांसाठी ओळखला जातो. अगदी कलात्मक फटके अभिच्या बॅटमध्ये आहेत. अगदी धावा बनवत असताना कोणत्या प्रकारचा चुकीचा फटका अभि खेळत नाही, पण यावेळेस मात्र अभिचा फलंदाजी फटका घेतली ना? फसला होता. निलेशदादा बेंताडे यांनी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. मर्द मावळे आपलं क्षेत्ररक्षण असेल. फटका मात्र फसला होता पण त्यावेळेस मात्र झेल हा टिपला गेला नाही, त्यामुळे अभिला मात्र खेळपट्टीवरती थांबून आणखी खेळ खेळण्याची संधी नक्की मिळते. तर श्रीखुणे स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत आहे. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होतोय. फटका फसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. डॉट बॉल. धावफलकावरती धावा जर बघितलं तर 17 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अर्धा गड तर सर झालाय, अर्धा गड अजून सर करणं बाकी आहे. स्कोअर मधनं चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केले गेल्या. 19 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. एक चांगलं स्कोअर कार्ड, एक चांगले कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नक्की दुसऱ्या षटकामध्ये देखील दोन्ही फलंदाज खेळतायत. सामना अगदी सामन्यावरती एक पकड मजबूत करून देणारी फलंदाजी अगदी दोन्ही फलंदाजांनी आत्तापर्यंत केली, आणि ती पकड जर थोडीशी सैल करायची असेल दायरी 11 संघाला तर ह्या जोडीला फोडणं गरजेचं आहे. कोणता गोलंदाज या जोडीला फोडतोय, या जोडीमध्ये फोडून एखादी विकेट जर आली तर सामना आणखी एकदा रंगतदार अवस्थेमध्ये जाण्याची शक्यता आहे. दोन्ही विकेट जर आपण बघितलं तर महत्त्वाचे विकेट आहेत. दोन्ही फलंदाज जर बघितलं मॅच विनर फलंदाज आहेत. मॅच विनिंग फलंदाजांना बाद करत अगदी विकेट घेणं आता संघाला गरजेचं आहे. यावेळेस अगदी स्लॉक केला चेंडू समोरच्या बाजूला खेळल्यानंतर एक धाव पळून पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता दुसरी धाव देखील पळून पूर्ण. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होतात. तर धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना अगदी आपण बघितलं तर सुरुवातीला 24 चेंडू 34 धावांची गरज होती. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी कलात्मक फटके चांगले फटके खेळत नक्की सामना तो रंगवला आहे. 2 षटकामध्ये 21 धावा आत्तापर्यंत बनवल्यात. कोणत्याही फलंदाज अजूनही बाद झाला नाही आहे. ते दोन्ही फलंदाज अगदी एकतर्फी सामना विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत की शरद वाल्हेकर आता त्या धावगतीला ब्रेक लावत आहेत. सिंहगड प्रीमियर लीग संघ या टुर्नामेंट दरम्यान नांदेड सिटी संघाचं प्रतिनिधित्व करणारा शरद वाल्हेकर गोलंदाजी मार्क सज्ज होते. अगदी अनेक पार्टनरशिप ब्रेक करण्याचा रेकॉर्ड शरद वाल्हेकरच्या नावावर आहे. यावेळेस मात्र ही पार्टनरशिप तोडून संघाला एक आघाडी घेऊन देण्याचं काम यावेळेस मात्र शरदला करावं लागेल. तर स्ट्रायकिंग एंडवर अभि आहे. तर अभि सहजासहजी डगआउटमध्ये परतणारा खेळाडू नाही आहे. तर अभिकडे खूप मोठा अनुभव आहे. अनेक मोठमोठ्या संघामधून अभिने सामने खेळलेत आणि ते सामने खेळत असताना तो अनुभव पाठीशी घेऊन ती जबाबदारी स्वीकारून फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून अभिची नक्की पुणे शहरामध्ये ओळख आहे. तो अभि स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. यावेळेस अगदी अभि गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता. अगदी चेंडू अंगावर आल्यानंतर त्याला फक्त गॅपमध्ये ढकलून 1 रन पूर्ण केली गेली आणि एका धावेने धावफलकाला पुढे घेतलं जाते. अगदी एकेरी धावांनी सुद्धा सामना अगदी पुढे घेतला जातोय. कोणते मोठे फटके खेळण्याची घाई दोन्ही फलंदाज करत नाहीत. एखादा खराब चेंडू आला तर त्यावरती अगदी सडकून
फटका नक्की खेळला जातोय, पण एखादा चेंडू चांगला असेल, अप्रतिम दर्जाचा चेंडू असेल तर त्याला एक सन्मानपूर्वक फटका खेळत धाव मात्र मिळवली जाते. तो शरद वालेकर खूप मोठा अनुभव पाठीशी घेऊन नक्की गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस बॅटची कट, आधी सांगितलं होतं मी, ब्रेक थ्रू देणारा गोलंदाज शरद वालेकर. झेल देऊन तंबूच्या आशेला परतलाय. शरद वालेकरला ज्या कामासाठी गोलंदाजी मार्कवर बोलवलं होतं ते काम मात्र फतेह केले गेले. महत्वाची विकेट अगदी धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. तर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. आशिष प्रधान हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. वारजी परिसरातून हा नक्की खेळण्याला सुरुवात केली आणि अनेक मैदान आशिष प्रधानने गाजवले. अनेक संघांमधून आशिषने क्रिकेट खेळले आणि ते चांगलं क्रिकेट खेळत असताना चला सामन्यासाठी घाई करा प्लीज पंच, खूप वेळ लागतोय सामन्याला. उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून नक्कीच तो उदयास आला. सांगा ना शरद सर, जरा घाई करा. बावीस धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या असता अजूनही 12 धावांची गरज आहे. त्या 12 धावा आता कशा प्रकारे बनवल्या जातील. अगदी आशिष प्रधान एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज नक्की मैदानामध्ये उतरतोय. अगदी आशिष प्रधान आल्या आल्या चेंडूला ग्लान्स करतोय. अगदी मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेले आणि तिथं फक्त एका धावीवरती फलंदाज थांबतायत. तर अभि यावेळेस मोठी जबाबदारी खेळाडू आता अभिच्या ज्ञानेश्वर मैदानातील शिंदे. सामना संपवून ज्ञानेश्वर शिंदे खेळाडू आलं बाय पाटण, मोबाईल घेऊन जा फक्त, कोणाला तरी पाठवा. सामना जिंकवत अगदी संघाला विजय आघाडी घेऊन देण्याचं काम अभिच्या खांद्यावर असेल तर अभि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्ण वेळ विकेटवर थांबून राहील का, की आणखी एक विकेट घेऊन सामन्यावरती शरद वाल्लेकर एक मोठी पकड निर्माण करतील. दोन्ही संघ बघितले तर खडकवासला भागामध्ये नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघ अगदी खूप वेळा एकमेकासमोर आलेले आहेत आणि एकमेकासमोर आल्यानंतर एकमेकाची कमजोरी ह्या दोन्ही संघांना माहिती आहेत. त्या कमजोरीचा फायदा घेत आता गोलंदाजी केली जाईल का, किंवा त्या कमजोरीवरती मात करत अभि यावेळेस फटकेबाजी करेल. अगदी अभिच्या बॅटमध्ये अनेक कलात्मक फटके आहेत. त्या फटक्यांची अपेक्षा प्रेक्षकांना असेल आणि तो कलात्मक फटका खेळला गेलाय. अगदी गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करत चौकार खेळला गेलाय. सर्वांच्या परिचयाचे लाडके एक क्रिकेट वेडो व्यक्तिमत्व, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, अतुल भाऊ मांगडे उर्फ पिंटू भाऊ मांगडे यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. त्यांना नम्रतेची विनंती आहे, व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आम्हाला या स्पर्धेदरम्यान खूपसं सहकार्य त्यांनी देखील केलं आहे. वारंवार आम्हाला लागणारी मदत ह्या खेळाडूने, या व्यक्तीने नक्कीच केलेली आहे. त्यांना नम्रतेची विनंती आहे, व्यासपीठावरती यायचं आहे. पिंटू भाऊ मांगडे व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपला सर्व मित्रपरिवार घेऊन यायचं आहे. कंपल्सरी आपल्याला येणं गरजेचं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. शरद वालेकर यावेळेस गोलंदाजी आले असता चेंडूला अगदी ग्लास केलं गेलंय. अगदी एकेरी धावेसाठी खेळायला फटका, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. अगदी दुहेरी धावा. अगदी अभि पळसकर ज्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याची गरज आहे त्या ठिकाणी मोठा फटका खेळतो. ज्या ठिकाणी सिंगल डबल धाव घेणे गरजेचे त्या ठिकाणी अगदी सिंगल डबल धावा घेतल्या जातात. धाव फलकावरती धावा जमा होतात. त्या 29 धावा, अजूनही 5 धावा दूर असेल आलमभाई पठाण 11 संघ विजयापासून. पिंटू भाऊ मांगडे व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. पिंटू भाऊ मांगडे, आपल्याला नम्रतेची विनंती आहे,
जो सामना टाय होईल, सॉरी, स्कोर लेवल झाल्यानंतर कंपल्सरी चेस असा काहीसा नियम आहे. धावा पूर्ण कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस आहे. कुठल्याही प्रकारचं सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवली जाणार नाहीये. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा काहीसा प्रयत्न केला. यष्ट्यांच्या मागे सुयोग कामठे थोडंसं असं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण केली जाते. 22 स्वरूपाची एका धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. तर धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 30 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा बनवल्या गेल्यात. आता समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. तसेच आपल्या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ दांगट यांचं देखील क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत. अगदी मान्यवरांची मोठी रेलचल या स्पर्धेला नक्की लाभलेली असती. अगदी स्पर्धा ही कोणत्या उंचीवर जाते तिथे येणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीवरनं कळतं. अगदी मान्यवर इतक्या मोठ्या संख्येने या स्पर्धेला येतात की स्पर्धा अगदी एका मोठ्या नावलौकिकाला नक्कीच आता सर्वांसमोर उदयास येते. गेले काही वर्ष तसेच आमचे परममित्र सनी गायकवाड यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. संपूर्ण मित्र परिवाराचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. विनंतीला मान देऊन प्रत्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहतो. त्यांचं कौतुक करणं तितकंसंच गरजेचं आहे. तसेच आमचा प्रेक्षक वर्ग ग्राउंडच्या बाहेरून देखील गाड्यांवरती थांबून ह्या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी प्रेक्षक वर्गांची असणं तितकंसं गरजेचं आहे. त्यांचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. अगदी बरोबर आहे शैलेश दादा. प्रेक्षक असतील तर सामन्याला एक वेगळी मजा असते आणि प्रेक्षकांची साथ, प्रेक्षकांचा आवाज, टाळ्यांचा गडगडाट ज्यावेळेस घुमू लागतो त्यावेळेस फलंदाजी करणाऱ्या फलंदाजामध्ये एक वेगळा जोश निर्माण होतो. ते जोश निर्माण करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सिंहगड करंडक 2021 या भव्य दिवस स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सामना पाहूया. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. शेखर रायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. पहिला चेंडू अगदी अभि हलक्या हाताने खेळून काढतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, पण एक धाव त्या ठिकाणी चोरली जाते. ते अगदी सोप्या रीतीने सामना नक्की अभि पुढे घेऊन चाललाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होतीये. तर आशिष प्रधान पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. अगदी आशिष प्रधानसाठी अगदी क्षेत्ररक्षण जवळ बोलवलं गेलंय. ती जवळ क्षेत्ररक्षण बोलवलं असताना आशिष प्रधानला अगदी सिंगल धाव न देण्याचा मानस यावेळेस मात्र धायरी 11 संघ मैदानी करत आहे. शॉर्ट पॉईंट वरती नक्की क्षेत्ररक्षकाला थांबवलं. तर क्षेत्ररक्षकाला विनंती असेल तुमची काळजी घेत तिथे क्षेत्ररक्षण करा. चेंडू आपल्याला लागणार नाही याची काळजी घ्या. तर गोलंदाजीला शेखर रायकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना अगदी जवळ पोहोचलाय पण सामना अजून संपला नाहीये. शेवट पॉईंट लेगला जो खेळ थांबला होता त्याच्या जवळून चेंडू खेळला गेला होता. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थांबवलाय त्याला आव्हान देत त्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू खेळला गेला आणि 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. सामना मात्र टाय झालाय. एक सुंदर समालोचक गणेश भाऊ धमिष्टे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. चला, यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल झाला होता. निलेशदादा भिंताडे विरुद्ध मर्द मावळे. नाणेफेकीचा कौल जिंकून निलेशदादा भिंताडे संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर मर्द मावळे संघाने लवकरात लवकर मैदानात उतरून आपला फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर पंच म्हणून काम पाहतील. थर्ड अंपायर नको आहे आतमध्ये, 2च घ्या. मयूर कारंडे व युवराज झगडे हे 2 पंच म्हणून काम पाहतील. ओमकार शिंदे व गणेश सर यांचं या अगोदरच्या सामन्यामध्ये